आज आपण स्ट्रीट स्टाईल ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि तेही एकदम मस्त चीझी असं. तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर आपल्या घरात असलेले मसाले घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. इथे मी हळद घातलेली आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि अगदी थोडीशी गरम मसाला पावडर घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर धणे जिरे पावडरही घालू शकता. त्यानंतर आपण सर्व छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला. तवा तापल्यावर आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये फेटलेलं अंडं घालून घ्यायचं आहे. अंडं व्यवस्थित पसरून घालायचं आहे. त्यानंतर आपण ते एका उलथीने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. एकदम जास्त पातळही नका करू. फक्त साईज थोडी मोठी करून घ्यायची आहे. जेणेकरून एका ऑमलेटवर आपले 2 ब्रेड व्यवस्थित बसले पाहिजेत. ऑमलेट टाकल्या लगेचच आपण त्यावर ब्रेड घालून घ्यायचं आहे. ऑमलेट शिजू नाही द्यायचं, मग ते ब्रेड त्याला चिकटणार नाही. ब्रेड हाताने थोडे टॅप करून घ्यायचे आहेत. अंडं खालच्या बाजूने शिजलं की ते आपण पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करताना व्यवस्थित करायचं, मधून तुटलं नाही पाहिजे. त्यानंतर आपण आता ही दुसरी बाजूही थोडी शेकून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण बघू शकता दुसरी बाजू ही चांगली आपण शेकवली आहे. ब्रेड थोडा ब्राऊन झाला आहे, एकदम जास्तही करपवायचं नाही. आता आपण यावर चीज स्लाईस ठेवून घ्यायचं किंवा तुम्ही किसलेलं चीजही घालू शकता आणि दोन्ही साईडने अंडं फोल्ड करून घ्यायचं. त्यानंतर आपण जी समोरची बाजू आहे ब्रेडची तीही त्यावर टाकून घ्यायची. आपल्याला आवडत असेल तर यामध्ये आपण काकडी, कांदा, टोमॅटोचे स्लाईस करूनही घालू शकतो. ब्रेडचे मधून 4 काप करून घ्यायचे आहेत आणि मस्त गरमागरम ब्रेड ऑमलेट टोमॅटो केचप मेयोनीज सोबत सर्व करू शकता. त्यासोबत बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, अजून टेस्ट छान लागते. तुम्हीही अशा पद्धतीने ब्रेड ऑमलेट नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आपल्या घरी लहान मुलं वगैरे असतील तर तेही अगदी आवडीने खातील. तुम्हाला आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या व्हिडिओना लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.